माझ्या राहत्या घरात अचानकपणे रात्री घुसून माझ्या घरातील सॅमसंग मोबाईल्स, मूळ कागदपत्रांची फाईल्स, पैसे, गॅस सिलेंडर, प्लेझर गाडीची चावी इत्यादी वस्तूंची चोरी करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज मी दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे दाखल केलेला आहे। हा तक्रार अर्ज दाखल करून जवळजवळ 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, तरीही अद्यापही आरोपींवरती गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही आहे। कारण की ही चोरी पोलिसांनी केलेली आहे, या चोरीचा आरोप पोलिसांवरती झालेला आहे, म्हणून हे पोलीस अधिकारी या गुन्ह्याची नोंद करत नाही आहे। रात्री माझ्या राहत्या घरी प्रभुदत्तनगर तालुका शहादा येथे दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी विनावर्दित तोंडाला मास्क लावून चोराच्या रूपामध्ये पोलीस ठाणे शहादा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरी, युवराज पाटीलसह इतर पोलीस अचानकपणे घुसले आणि त्यांनी जबरदस्तीने माझ्या हातातला सॅमसंग मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यानंतर इतर वस्तू त्यांनी उचलल्या आणि मला जबरदस्तीने ते गाडीत बसवून पोलीस ठाणे शहादा येथे घेऊन आले। हे जे पोलीस आहेत हे चोरी करण्याच्या उद्देशाने कोणतंही कारण, मला अटक करण्याचं कोणतंही कारण त्यांच्याकडे नसताना, कोणतंही वॉरंट, कोणतंही पत्र, काही कारण नसताना फक्त चोरी करण्याच्या उद्देशाने माझ्या घरामध्ये रात्री घुसले आणि या वस्तू त्यांनी चोरलेल्या आहेत। हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरती यांनी ही चोरी केलेली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच माझ्या घरात या वस्तूंची चोरी करून मला व माझ्या परिवाराला कसा त्रास देता येईल या हेतूने ही यांनी चोरी केलेली आहे। हे जे पोलीस आहेत हे खाकी वर्दीतली एका प्रकारचे डाकू, लुटेरे, चोर आहेत, त्यामुळे पोलिसांवरचा लोकांचा आता विश्वास उडालेला आहे, विश्वास राहिलेला नाही आहे। पोलीसच आता चोरी करायला लागले, घरात घुसून दरोडा टाकायला लागले, लूट करायला लागले, तर जनतेने आता कोणाकडे न्याय मागायचा? माझ्या घरात चोरी झाली आहे म्हणून रीतसर मी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे। त्या तक्रार अर्जामध्ये तथ्य आहे म्हणून हे पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक अद्यापही गुन्हा नोंद करत नाही आहे। तरीही मी कायदेशीर हा तक्रार अर्ज दिलेला आहे आणि पुन्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडेही मी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि या चोरी करणाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल करून यांच्यावरती अटकेची कारवाई करावी अशी मी मागणी त्या तक्रार अर्जाद्वारे केलेली आहे।